नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आजच्या तासाला आपण सायन्स ए मध्ये 2 उदाहरणं मागच्या तासाला अभ्यासलेली त्याच्या पुढचा भाग माहीत आहे का तुम्हाला, म्हणजे जी भरती ओहोटी लो अँड हाय टाइड्स हे का घडतात हे बघणार आहोत. तुम्हाला माहिती आहे की समुद्राला दिवसातून पाण्याच्या पातळीत वाढ आणि कमतरता 2 वेळा होत असते. ज्या वेळेला वाढ होते त्याला आपण भरती असं म्हणतो आणि जेव्हा समुद्राचं पाणी कमी होतं त्याला ओहोटी असं म्हणतो. द लेवल ऑफ वॉटर इन सी चेंजेस बिकॉज ऑफ द ग्रॅव्हिटेशनल फोर्स एक्झर्टेड बाय द मून. बघा आकृतीमध्ये दाखवलं आहे की या बाजूला आणि या बाजूला कमी पाणी दिसतंय आणि इकडे जरा पाण्याची लेवल जास्त दिसते. वॉटर डिरेक्टली अंडर द मून गेट्स पुल्ड टुवर्ड्स द मून अँड द लेवल ऑफ द वॉटर देअर गोज अप कॉझिंग हाय टाईड ॲट दॅट प्लेस. म्हणजे भरती त्या ठिकाणी आलेली आपल्याला दिसते. चंद्राच्या गुरुत्वीय आकर्षणामुळे ही भरती आणि ओहोटी होत असते. ॲट 2 प्लेसेस ऑन द अर्थ ॲट 90 डिग्री फ्रॉम द प्लेस ऑफ द हाय टाईड द लेवल ऑफ वॉटर इज मिनिमम अँड लो टाईड्स ऑकर देअर ॲज शोन इन फिगर 1.6. हे जे बल असतं या बलामुळे काय होतं की चंद्राच्या दिशेला असलेल्या पाण्यात गुळवटा तयार होतो. त्यामुळे त्या स्थानावर भरती येते आणि आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे 90 अंश कोन असलेल्या पृथ्वीवरील स्थानांवर पाण्याची पातळी कमी होते आणि त्या ठिकाणी ओहोटी येते. म्हणजे ही जी भरती ओहोटी होते ही चंद्राच्या गुरुत्वीय आकर्षणामुळे होत असते, हे आपल्या लक्षात आलं असेलच. त्यानंतर आज आपल्याला बघायचं आहे की अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे काय. Earth's gravitational force. मागच्या पार्टमध्ये आपण बघितलं की अर्थ अट्रॅक्ट्स एव्हरी ऑब्जेक्ट नियर इट वर्ड्स इटसेल्फ बिकॉज ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. म्हणजे पृथ्वी तिच्या जवळील सर्व वस्तूंना स्वतःकडे आकर्षित करते आणि पृथ्वीचं हे जे सर्व मास आहे इट इज सिच्युएटेड ॲट इट्स सेंटर. पृथ्वीच्या केंद्राभोवती तिचं सर्व मास एकवटलेलं असतं. सो द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑन एनी ऑब्जेक्ट ड्यू टू द अर्थ इज ऑलवेज डिरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ. आणि यामुळेच हे जे सर्व बल आहे ते क्षितिज लंब दिशेत पृथ्वीच्या केंद्राच्या दिशेने लंबरूप असं आपल्याला आढळतं. ज्या वेळेला आपण एखादा दगड खालून वर फेकतो किंवा एखादी वस्तू चेंडू खालून वर फेकतो तो सरळ वर जातो. काही वेळानंतर तो वर जाऊन पुन्हा खाली यायला सुरुवात होते आणि ही जी दिशा असते त्याची खाली येण्याची ही लंबरूप असते पृथ्वीशी. आणि दगडाचा किंवा त्या वस्तूचा वेग काही काळाने शून्य होतो आणि त्या पृथ्वी तिच्याकडे ती वस्तू आकर्षून घेते आणि त्यामुळे ती वस्तू पुन्हा वरून खाली यायला सुरुवात होते. अंडर द अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स, इन्फ्लुएन्स ऑफ अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स. यानंतर 2 उदाहरणं तुम्हाला सोडवायला दिलेली आहेत. सॉल्ड एक्झाम्पल आहेत. कॅल्क्युलेट द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ड्यू टू द अर्थ ऑन महेंद्र इन द अर्लियर एक्झाम्पल. मागे आपण एक्झाम्पल बघितलं त्या ठिकाणी आपण काय कॅल्क्युलेट केलेलं होतं की व्हॉट इज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन महेंद्र अँड विराट. त्यानंतर दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये आपण महेंद्रची वेलॉसिटी 1 सेकंदानंतर किती असेल असं काढलेलं होतं. आजच्या उदाहरणामध्ये आपल्याला
ग्रॅव्हिटेशनल फोर्स कॅल्क्युलेट करायचा आहे. दोन गोष्टी या ठिकाणी आपल्याला कायमस्वरूपी लक्षात ठेवायच्या आहे. ती म्हणजे मास ऑफ द अर्थ इज 6 × 24 kg 10⁻24 kg आणि रेडियस ऑफ द अर्थ 6.4 × 10⁻6 मीटर्स. या दोन गोष्टी आपल्याला कायमस्वरूपी लक्षात ठेवायच्या आहेत. इवन त्या आपल्याला पाठच असल्या पाहिजे, तरच आपल्याला याच्यावर आधारित जी उदाहरणं आहेत ती सोडवता येतील. कारण या ठिकाणी गिवनमध्ये फक्त आपल्याला काय दिलेलं आहे, महेंद्रचं वेट दिलेलं आहे आणि बाकी सगळ्या किमती आपल्याला स्वतःच लिहायच्या आहेत. त्यामुळे त्या आपल्या पाठ असल्या पाहिजे. मग एका M1 M2 पैकी एकाचं वजन 75 kg दिलेलं आहे. M1 ही पृथ्वीचं मास आपण म्हणूया, अर्थ मास, पृथ्वीचं वजन, वस्तुमान, ज्याला आपण M1 म्हणूया. रेडियस ऑफ द अर्थ ही आपण कॅपिटल R अक्षराने डिनोट करतो आणि G हा कॉन्स्टंट आहे आणि त्याची किंमत आपल्याला माहिती आहे 6.67 × 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर प्लस kg स्क्वेअर. आणि या सर्व गिवन थिंग्सचा उपयोग जर आपण केला तर आपल्याकडे फोर्स कॅल्क्युलेट करण्यासाठी एक फॉर्म्युला आहे. F = फर्स्ट एक्झाम्पल पेज नंबर 7. पहिलं एक्झाम्पल बघा. फर्स्ट यामध्ये दिलेल्या किमती आपण आधी गिवन थिंग्स म्हणून लिहू. M1 इज मास ऑफ द अर्थ म्हणजे पृथ्वीचं वस्तुमान, मराठीत आपण त्याला पृथ्वीचं वस्तुमान असं म्हणू. आणि आपल्याला ही किंमत पाठ करायची आहे. 6 × 10⁻24 kg एवढं मास पृथ्वीचं आहे. त्यानंतर रेडियस ऑफ द अर्थ R अक्षराने डिनोट करतो आपण, म्हणजे पृथ्वीची त्रिज्या जी मी तुम्हाला सांगितली की ती पण व्हॅल्यू आपल्याला पाठ करायची आहे. 6.4 × 10⁻6 मीटर. त्यानंतर आपल्याला उदाहरणामध्ये महेंद्रचं वेट आपल्याला दिलेलं आहे. वेट महेंद्रचं मास आपण त्याला म्हणूया M2. महेंद्रचं वेट वस्तुमान आपल्याला दिलेलं आहे M2 75 kg 75 kg. आणि G हा आपल्याला माहिती आहे युनिव्हर्सल कॉन्स्टंट असतो. त्याचं व्हॅल्यूसुद्धा आपण मागच्या उदाहरणामध्ये घेतलेली आहे. 6.67 × 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर लवर kg स्क्वेअर. आता या सर्व गोष्टींचा उपयोग असलेली आणि Fची किंमत आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. तर आपल्याकडे फॉर्म्युला आहे F = G M1 M2 /R². आता इथे पृथ्वीची त्रिज्या असल्यामुळे आपण तिला कॅपिटल R म्हणूया. किमती आपण भरणार आहोत. Gची किंमत 6.67 × 10⁻11. M1 ची किंमत 6 × 10⁻24 आणि M2 ची किंमत 75 डिवायडेड बाय R² म्हणजे 6 × 6.4 × 10⁻6 ब्रॅकेट स्क्वेअर. तर हे कॅल्क्युलेशन पुस्तकात तुम्हाला बघितलं तर डायरेक्ट त्याचं उत्तर दिलेलं आहे. पण आपण कॅल्क्युलेशन करताना अगोदर हे 10⁻11 जे आहेत आणि 10⁻24 आहे आणि इथे 10⁻6चा स्क्वेअर आहे म्हणजे 10⁻6 × 2 12 हे तात्पुरते आपण बाजूला ठेवूया आणि आपण फक्त या अंकांचा गुणाकार करूया. कोणत्या कोणत्या अंकांचा गुणाकार आपल्याला करायचा आहे तर 6.67 × 6 × 75 या तिघांचा अगोदर गुणाकार आपल्याला करायचा आहे. त्यानंतर आपण हे 10⁻2 किती होणार ते बघणार आहोत. तर 10⁻2 किती शिल्लक राहतील बघा. डिवायडेड बाय 6.4चा स्क्वेअर या ठिकाणी आहे. हा 10⁻11 × 10⁻24
तर या इंटू असल्यामुळे दोघांची बेरीज होईल. मोठ्या पदातून लहान पद जर आपण वजा केलं तर 24 वजा 11 म्हणजे 10⁻² राहतील 13. 24मधून 11 वजा केले आणि डिवायडेड बाय हे 10⁻6 आणि त्याचा स्क्वेअर असल्यामुळे खाली डिनॉमिनेटरमध्ये 10⁻12 त्या ठिकाणी आहेत, म्हणून इथे 10⁻12 मायनस 10 आणि नंतर आपल्याला फक्त आता 10⁻13 मायनस 12 म्हणजे 10⁻1 तर त्या ठिकाणी 10 शिल्लक राहिलेले आहे आणि 10ने मल्टिप्लाय करताना हा जो पॉईंट आहे हा एक घर उजवीकडे सरकवू आपण 66.7 75 गुणिले 6 याचा गुणाकार जर आपण केला तर 6 पंच 30 43 45 450 450 आणि डिवायडेड बाय 6.4चा स्क्वेअर म्हणजे आपल्याला 64चा स्क्वेअर करून त्या ठिकाणी 2 नंतर दशांश चिन्ह द्यायचं आहे. चाराचा वर्ग 16 1606 चलाने 1 624 24 जुने 48 आणि 1 49 चलाने 4 6 40 4096 थोडा डिनॉमिनेटर येईल. पुन्हा इथे एक शून्य आहे म्हणजे 667 गुणिले 45 करायचे आपल्याला आणि भागिले 4096 हा भागाकार केला की त्याला फक्त आता या ठिकाणी 10 त्या ठिकाणी आहे त्याने मल्टिप्लाय आपल्याला 10ने आपण ऑलरेडी मल्टिप्लाय केलेला आहे. एवढीच आकडेमोड आता आपल्याला करायची 667 गुणिले 45 भागिले 4093 एवढं जर आपण 4096 इथे 40.46 एवढा जर आपण गुणाकार भागाकार फक्त केला तर याचं उत्तर आपल्याला मिळणार आहे 733 न्यूटन. एवढा फोर्स या महेंद्रकडून पृथ्वीवर असणार आहे. युजिंग द फोर्स लॉ दिस फोर्स is 1.83 into 10⁻9 times larger than the gravitational force between Mahendra and Virat. महेंद्र आणि विराटमध्ये जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन होता त्याच्यापेक्षा हा फोर्स खूप जास्त आहे. किती पट जास्त आहे तर 1.83 into 10⁻9 एवढे टाइम्स हा फोर्स आपल्याला जास्त दिसतोय. म्हणजे पृथ्वीकडून महेंद्रकडून पृथ्वीवर सुद्धा फोर्स असतो आणि पृथ्वीसुद्धा महेंद्रवर किंवा एखाद्या वस्तूवर तिचा फोर्स ऑफ अट्रॅक्शन त्या ठिकाणी अस्तित्वात असतं. सेकंड एक्झाम्पल स्टार्टिंग फ्रॉम द रेस्ट. आता रेस्टपासून सुरू होईल असं ज्या ठिकाणी वाक्य असेल त्या ठिकाणी यू सुरुवातीचा जो वेग असतो इनिशियल व्हेलॉसिटी आपण त्याला म्हणूया ती नेहमी 0 असते. सो इन दिस एक्झाम्पल व्हॅल्यू ऑफ यू इज इक्वल टू 0. विल Mahendra's velocity after 1 second? What will be Mahendra's velocity after 1 second if he is falling down due to the gravitational force of the earth? सुरुवातीचा वेग 0 आहे. बघा सेकंड एक्झाम्पल बघूया आपण. हे एक्झाम्पल सुद्धा तुम्ही वहीमध्ये लिहून घ्यायची आहे. एक सेपरेट वही लावा सायन्ससाठी आणि त्यामध्ये जे जे काही शिकवलं जाईल किंवा जो जो होमवर्क दिला जाईल तो सगळा त्या वहीमध्ये लिहायचा आहे. ज्या वेळेला आपली शाळा सुरू होईल त्यावेळेला ह्या वह्या तुमच्या चेक केल्या जातील. अशाच पद्धतीचं दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये तुम्हाला फायनल वेलॉसिटी काढायची आणि इनिशियल वेलॉसिटी ही 0 दिलेली आहे. या ठिकाणी सुद्धा फॉर्म्युलाचा वापर करायचा आहे. अकॉर्डिंग टू न्यूटन्स फर्स्ट इक्वेशन हे
v=u+at या फॉर्म्युलाचा उपयोग करून तुम्हाला हे एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे. आता आपण शिकलो की न्यूटनच्या त्या नियमानुसार की एव्हरी ऑब्जेक्ट attracts the earth towards itself with the same force as the earth attracts an object towards itself. म्हणजे एखादी वस्तू ज्या फोर्सने गुरुत्वाकर्षण बलामुळे पृथ्वीकडे आकर्षण घेतली जाते तिच्यावर सुद्धा तेवढाच फोर्स, तेवढ्याच प्रमाणातला फोर्स पृथ्वी एक्झर्ट करत असते. पृथ्वीपासून सुद्धा त्या वस्तूवर तेवढ्याच प्रमाणातलं बल एक्झर्ट होत असतं. मग असं असताना एखादी वस्तू पृथ्वीवर का पडते, पृथ्वी त्या वस्तूकडे का नाही अट्रॅक्ट होत, याचं काय कारण असलं पाहिजे. तर पृथ्वीचं गुरुत्वीय बल हे चंद्रावरही प्रयुक्त होत असल्यामुळे चंद्र पृथ्वीभोवती परिक्रमा करतो. म्हणजे चंद्र प्रत्येक ग्रह हा स्वतःभोवती सुद्धा फिरत असतो आणि तो पृथ्वीभोवती सुद्धा फिरत असतो. चंद्र हा स्वतःभोवती फिरता फिरता पृथ्वीभोवती फिरत असतो आणि त्यामुळे द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ड्यू टू द अर्थ ऑल्सो ॲक्ट्स ऑन द मून बिकॉज ऑफ इट रिव्हॉल्व्स अराउंड द अर्थ. सिमिलर सिच्युएशन एक्झिस्ट फॉर द आर्टिफिशियल सॅटेलाइट्स ऑर्बिटिंग द अर्थ. अशीच क्रिया सर्व कृत्रिम उपग्रहांच्या बाबतीत घडत असते. हे सर्व ग्रह पृथ्वीभोवती फिरत असतात. द अर्थ म्हणजे पृथ्वी त्यांना स्वतःभोवती अट्रॅक्ट करते, परंतु ते पृथ्वीवर ते ग्रह पडत नाही. याचं कारण असं आहे की चंद्र आणि जे कृत्रिम उपग्रह आहेत त्यांच्या कक्षेतील वेगामुळे असे होते. म्हणजे त्यांना जर वेग नसता, त्यांना स्वतःचा असा वेग आहे, व्हेलॉसिटी आहे, त्यामुळे ते फिरताना एका विशिष्ट व्हेलॉसिटीने फिरत असतात आणि म्हणून ते पृथ्वीकडे खेचले जात नाही. नाहीतर मग सगळ्या वस्तू जर पृथ्वीवर पडतात, पृष्ठभागावर पडतात, मग हे ग्रह का नाही पडत, तर त्या ग्रहांना स्वतःची अशी विशिष्ट व्हेलॉसिटी असते. हे त्याचं प्रमुख कारण आहे असं या पाठावरून तुमच्या लक्षात येईल. पुढच्या तासाला आपण अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल ॲक्सिलरेशन म्हणजे काय आणि व्हेरिएशन या ॲक्सिलरेशनमध्ये वेगवेगळ्या कारणांमुळे व्हेरिएशन होतं, बदल होतो, तो का होतो ते अभ्यासणार आहोत.